बाकीचे काही येणार नाही का आज? हं? नाही आता हे उद्यापासनं, उद्या नाही परवापासनं बघू, टाईम चेंजच करू कारण ही बॅच संपली ना. डेटा व्हिज्युअलायझेशन चालू आहे म्हणजे हो. 9 ते 10. 10 बरोबर आहे. 10 ते 11 मला नाही ना, आपण मग 9:30 ते 10:30 करावं लागेल. आपल्याला चालेल. ते पण चालेल. 9 म्हटलं की लगेच 9:30 ते 10:30. हां, 9:30 ते 10:30 करावं लागेल. नाही पण तिथे पण त्यांचं पॉवर बी आय सुरू होणार आहे काहींचं 9:30ला. ते पण जरा नीट बघावं, विचारावं लागेल सरांना. चला, इथे प्रोजेक्टचं काय झालं, केले का नाही? केले. ठेवू आपण एखाद दिवस. हां, 3-4 दिवसात ठेवू आपण काहीतरी. चलो, लिनियर रिग्रेशन समजलं काय करतं? सुपरवाइज लर्निंगचे 2 टाईप्स येतात. कुठले? रिग्रेशन. त्यातलं आपण रिग्रेशन बघितलं. ठीक आहे, आज आपण बघणार क्लासिफिकेशन. ठीक आहे, त्यालाच क्लासिफिकेशनचंच एक अल्गोरिदम आहे ज्याला आपण म्हणतो लॉजिस्टिक रिग्रेशन. ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही, सर हे तर रिग्रेशन आहे मग क्लासिफिकेशन कसं करतं. हे लॉजिस्टिक रिग्रेशन आहे. काल आपण जे केलं ते लिनियर रिग्रेशन होतं. ठीक आहे, समजलं? आता क्लासिफिकेशन म्हणजे काय? जे तुम्हाला प्रेडिक्शन्स देईल येस नो मध्ये. 2 टाईप्स ऑफ प्रेडिक्शन्स असतात ए आयमध्ये. कुठले? एक कंटिन्युअस आणि दुसरं येस और नो. करेक्ट, ट्रू और फॉल्स. ठीक आहे, चलिए आज जरा
तर पहिली गोष्ट सगळ्यात पहिले लिहून घ्या लॉजिस्टिक रिग्रेशन. इट इज अ सुपरवाइज्ड लर्निंग it is a supervised learning classification algorithm it is a supervised learning classification algorithm used when the target variable is categorical. Used when the target variable is categorical. म्हणजेच काय? yes or no. correct लिहून ठेवा तिथे yes or no. It is done with the help of sigmoid function. Done with the help of sigmoid function. ठीक है. It is done with the help of sigmoid function. ठीक आहे. याच्यामध्ये सिग्मॉइड फंक्शन म्हणजे काय? 1/1 प्लस ई रेस टू मायनस एक्स असा असतो. बरोबर. सिग्मॉइड फंक्शन कसा असतो? 1/1 प्लस ई रेस टू मायनस एक्स हा फंक्शन आहे. हाच डीप लर्निंगमध्ये ॲज अन ॲक्टिवेशन फंक्शन म्हणून पण काम करतो. यू कॅन राईट इट डाऊन ॲज अ नोट. ठीक आहे. हा हा फंक्शन काय करतो थोडक्यात समजून घ्या की जेवढे पण नंबर्स याला टाकले तर तो याला कन्वर्ट करतो 0 आणि 1 मध्ये. काय करतं? इट कन्वर्ट्स एनी नंबर बिटवीन द रेंज ऑफ 0 अँड 1. आता थोडं क्लिअरिटी येईल. 0 आणि 1 म्हणजेच काय? 0 येस अँड नो, ट्रू अँड फॉल्स. म्हणून इथे सिग्मॉइड फंक्शन लागतो. तर तुम्हाला विचारतात लॉजिस्टिक रिग्रेशनचा फॉर्म्युला काय, कशावरती वर्क होत होतं, तर तो वर्क होतो सिग्मॉइड फंक्शनवरती. मग सिग्मॉइड फंक्शनच का पहिले तर मग विचारतो सिग्मॉइड फंक्शन काय आहे, कसा लिहिता? मग सांगायचं 1/1 प्लस ई रेस टू मायनस एक्स. मग सिग्मॉइड फंक्शनच का? कारण तो कुठल्या पण नंबरला ठीक आहे कन्वर्ट्स इंटू प्रॉबिलिटी युझिंग तो फॉर्म्युला अँड आउटपुट त्याचं नेहमी रेंज जी आहे ती 0 to 1 मध्ये असते. ठीक आहे. किंवा 0 अँड 1 असतात. 0 अँड हां तर मग 1 इज सिग्निफाईड ॲज ट्रू, 0 ॲज फॉल्स. म्हणून मग तो क्लासिफिकेशनसाठी वापरला जातो. हां 0 अँड 1 स्क्रीन इज नॉट विजिबल, आय हॅवंट शेअर्ड इट येट. 0 अँड 1च करतो तो. ठीक आहे. आणि जर कंटिन्युअस व्हॅल्यूज असतील लाईक क्लोज टू 9 की 9 0.9 तर इट इज कन्सिडर्ड ॲज 1 असं. हां बापरे. ठीक आहे. तर जो लॉजिस्टिक रिग्रेशन आहे आता याला काही ना काही इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स पण लागेल. इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स म्हणजे काय? करेक्ट. मॉडेल इव्हॅल्युएशन विसरून जाताय तुम्ही लगेच. तर याला कुठल्या मॅट्रिक्स लागतील? त्या रिग्रेशनच्या झाल्या. ॲक्युरेसी,
प्रेसिजन, रिकॉल, F1 स्कोर. ठीक आहे. याच्यामध्ये पहिले एक कन्फ्युजन मॅट्रिक्स बनते. इव्हॅल्युएशन मॅट्रिक्सच्या पहिले कुठली? कन्फ्युजन मॅट्रिक्स. तर कन्फ्युजन मॅट्रिक्स कशी असते ती बघा. आता परत बोर्ड नाही आहे इथे, मी याच्यावर दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. प्रेसिजन, रिकॉल, F1 स्कोर. AIML कोर्स. AI इंजिनिअरिंग कुठे दिसते? इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स कुठली याच्या? पहिले तर इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स काय ते समजलं ना? ठीक आहे. याच्या कुठल्या आहेत इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स? ॲक्युरेसी, प्रेसिजन, रिकॉल अँड F1 स्कोर. ठीक आहे. जसं मीन ॲब्सोल्यूट एररचा काही फॉर्म्युला होता, काय काय होता? करेक्ट. मॉड ऑफ ॲक्च्युअल व्हॅल्यू मायनस प्रेडिक्टेड. तसंच या चौघांचा पण एक फॉर्म्युला आहे, वेगळे वेगळे आहेत प्रत्येकाचे. तर हे फॉर्म्युलेस डिराईव्ह होतात कन्फ्युजन मॅट्रिक्सवरनं. लिहून घ्या. तर लॉजिस्टिक रिग्रेशनच्या, ठीक आहे, क्लासिफिकेशनच्या कुठल्या पण एक अल्गोरिदमच्या पहिले तुम्हाला एक कन्फ्युजन मॅट्रिक्स लागते. तर ती कोड वाईज आपण उद्या बघू, बट कन्फ्युजन मॅट्रिक्स काय ते पहिले समजून घ्या. नावासारखीच आहे, एकदम कन्फ्यूज करणारी. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ही आजची. लिहून घ्या असं, म्हणजे जसं मी लिहिलं. ठीक आहे. काय आहे असं लिहून घ्या. हे काय पहिले तर प्रेडिक्टेड पॉझिटिव्ह म्हणजे काय? जे पॉझिटिव्ह प्रेडिक्ट केलंय, जे निगेटिव्ह प्रेडिक्ट केलंय. आणि ॲक्च्युअल म्हणजे काय? जे ॲक्च्युअल आहे, ॲक्च्युअल काय आहे आणि प्रेडिक्ट काय केलंय ते. ठीक आहे. समजलं? हे असं असं लिहिलं. ओके. नाव कीप इट ॲज इट इज. नेक्स्ट लाईन खाली यायचं. नाव विल राईट समथिंग कॉल्ड पॉझिटिव्ह व्हॅल्यूज, ज्याच्यामध्ये आपण लिहू सगळ्यात पहिले ट्रू पॉझिटिव्ह म्हणजे काय. ठीक आहे. ट्रू पॉझिटिव्ह म्हणजे काय?
म्हणजे ट्रू पॉझिटिव्ह म्हणजे काय, मॉडेलने प्रेडिक्ट पॉझिटिव्ह केलंय आणि ते पॉझिटिव्हच आहे. काय, मॉडेल हॅज प्रेडिक्टेड पॉझिटिव्ह अँड इट इज पॉझिटिव्ह, ट्रूच आहे. तर त्याला काय म्हणतो आपण, ट्रू पॉझिटिव्ह. लिहा, प्रेडिक्टेड पॉझिटिव्ह अँड इट इज ट्रू. आनंद सिंग आपल्या बॅचचं आहे का? हो, त्याने आजपासून चालू नाही केलं. जसं काल का परवा चालू. BS6 चाच आहे तो. बर, ठीक आहे. ट्रू पॉझिटिव्ह म्हणजे काय, मॉडेल हॅज प्रेडिक्टेड पॉझिटिव्ह अँड इट इज ट्रू, ऑर लेट्स से पॉझिटिव्हच आहे. आता ट्रू नेगेटिव्ह म्हणजे काय, मॉडेल हॅज प्रेडिक्टेड नेगेटिव्ह बट इट इज ट्रू. काय, ट्रू नेगेटिव्ह म्हणजे काय, मॉडेल हॅज प्रेडिक्टेड नेगेटिव्ह बट इट इज ट्रू. तर त्याला काय म्हणतात, ट्रू नेगेटिव्ह. हे झालं ट्रू साठी. आता बघू फॉल्स पॉझिटिव्ह. फॉल्स पॉझिटिव्ह म्हणजे काय येईल, मॉडेल प्रेडिक्टेड पॉझिटिव्ह बट इट इज फॉल्स. नाही ना, फॉल्स पॉझिटिव्ह मध्ये तसं नाही येणार. फॉल्स पॉझिटिव्ह बोललो मी. प्रेडिक्टेड, मॉडेल काय प्रेडिक्ट करतो, फॉल्स पॉझिटिव्ह. फॉल्स पॉझिटिव्ह शब्दच सांगतोय ना, पॉझिटिव्ह आहे बट फॉल्स आहे. मग मॉडेलने काय प्रेडिक्ट केलंय, पॉझिटिव्ह केलंय बट ते काय आहे, फॉल्स आहे, चुकीचं आहे. तर त्याला काय म्हणतात, फॉल्स पॉझिटिव्ह. ठीक आहे, काहीच नाही, आपण फक्त लॉजिस्टिक रिग्रेशन काय आहे ते समजून घेतलं. त्यानंतर त्याचे इव्हॅल्युएशन मॅट्रिक्सकडे येणार. बट हे ट्रेडिशनल रिग्रेशनच्या इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स सारखे नाही आहे. त्याआधी तुम्हाला याच्या इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स कुठल्या आहेत, ॲक्युरेसी, प्रिसिजन, रिकॉल, F1 स्कोर. हे समजण्याआधी तुम्हाला समजून घ्यावं लागतं की एक कन्फ्युजन मॅट्रिक्स काय. आणि कन्फ्युजन मॅट्रिक्स जी आपण हे बघ ही जी काढली आहे समोर, याच्या आधी तुम्हाला समजून घ्यावं लागतं की हे पॉझिटिव्ह, ट्रू पॉझिटिव्ह, फॉल्स पॉझिटिव्ह काय, म्हणून आपण ते समजून घेतोय. ठीक आहे, फॉल्स पॉझिटिव्ह कळलं, प्रेडिक्टेड पॉझिटिव्ह बट इट इज नेगेटिव्ह. आता फॉल्स नेगेटिव्ह काय, प्रेडिक्टेड नेगेटिव्ह अँड नेगेटिव्हच आहे. ठीक आहे, TP म्हणजे काय, पॉझिटिव्ह अँड इज पॉझिटिव्ह. TN नेगेटिव्ह बट इज पॉझिटिव्ह. FP काय, पॉझिटिव्ह बट इज नेगेटिव्ह. FN नेगेटिव्ह अँड इज नेगेटिव्ह. समजलं, समजलं. आता हे जे आहेत ना, इथे प्लेस होतात असे. ठीक आहे, तर इथे येतो TP, इकडे येतो FP. ठीक आहे, सॉरी, इकडे येतो FN, इथे येतो FP, इथे येतं TN. तर ही झाली तुमची कन्फ्युजन मॅट्रिक्स. हां, एक सेकंड. सर वरती TN ची डेफिनेशन चुकली. कुठे, TN ची काय, प्रेडिक्टेड नेगेटिव्ह. TN निगेटिव्ह बट इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह बट इट्स ॲक्च्युअल मध्ये निगेटिव्ह आहे ना. नाही, ट्रू निगेटिव्ह आहे ना सर, तिकडे पण ट्रू निगेटिव्ह आणि इकडे पण ट्रू निगेटिव्ह.
कन्फ्युजन मॅट्रिक्स होतं माझं दरवेळा. मॉडेल पण प्रेडिक्ट निगेटिव्ह करते आणि इट्स ऍक्च्युअल मध्ये ट्रू निगेटिव्ह. नाही ते मी याच्यासाठी सांगितलं होतं, फॉल्स निगेटिव्हसाठी सांगितलं होतं. नाही सांगत. ठीक आहे, चुकलं असेल. ट्रू पॉझिटिव्ह काय मॉडेल हॅज प्रेडिक्टेड पॉझिटिव्ह अँड इट इज ट्रू. हम्म. बरोबर. ट्रू निगेटिव्ह मॉडेल हॅज प्रेडिक्टेड निगेटिव्ह अँड इट इज ट्रू. बरोबर, तेच तर लिहिलंय मी. फक्त पॉझिटिव्हच्या ऐवजी ट्रू लिहिलंय मी इथे. ठीक आहे, इथे मी ट्रू लिहून टाकतो बस. हां, इकडे खाली काय लिहिलंय? मॉडेल हॅज प्रेडिक्टेड निगेटिव्ह अँड इट इज ट्रू. ट्रू निगेटिव्ह. बरं. फर्स्ट पॉझिटिव्ह मॉडेल हॅज प्रेडिक्टेड पॉझिटिव्ह अँड इट इज अ निगेटिव्ह. हम्म. फर्स्ट निगेटिव्ह मॉडेल हॅज प्रेडिक्टेड निगेटिव्ह अँड इट इज अ निगेटिव्ह. बरोबर तर आहे. मग चुकलं काय? कन्फ्युजन झालं. चुकलं. चुकलं असं कन्फ्युजन झालं. ठीक आहे, हे असं रटून घ्या डोक्यात. ठीक आहे, समजलं का? ते पण आलं पाहिजे. हम्म? TN लिहिलंय तुम्ही. Actually हम्म. कुठे? इथे इथे प्रेडिक्टेड नेगेटिव्ह अँड ॲक्च्युअल नेगेटिव्ह असं आहे हे. हे प्रेडिक्टेड आहे, ही जी व्हॅल्यू आहे ना ही प्रेड आहे. लिहून ठेवतो प्रेडिक्टेड. कळलं का आता? का नाही? ट्रू पॉझिटिव्ह म्हणजे काय? मॉडेलने प्रेडिक्ट काय केलंय? पॉझिटिव्ह आणि ते ऍक्च्युअल मध्ये ट्रू. ॲक्च्युअलमध्ये पॉझिटिव्हच होतं ते प्रेडिक्शन. ठीक आहे. ट्रू नेगेटिव्ह म्हणजे काय? मॉडेलने नेगेटिव्ह सांगितलंय बट ते ॲक्च्युअल काय आहे? ट्रू आहे. ट्रू आहे. ट्रू ना. मग फॉल्स पॉझिटिव्ह इथे सगळं उलटं होतं. मॉडेल पॉझिटिव्ह सांगतं पण मग ते ॲक्च्युअलमध्ये ट्रू आहे म्हणजे मॉडेल चुकीचं आहे. ठीक आहे. आणि FN म्हणजे काय? फॉल्स निगेटिव्ह. मॉडेल पण नेगेटिव्ह सांगते आणि ते खरामध्ये पण नेगेटिव्ह आहे. म्हणजे प्रॉब्लेम खरा थोडा इथे जमतो. करेक्ट? ठीक आहे. हे कळलं TP TN FP FN. तर ते कन्फ्युजन मॅट्रिक्समध्ये बघा कसं प्लेस होतं. हे इथलं हे लिहून घ्या फक्त, कुठे काय प्लेस होतं ते लक्षात ठेवा. ते पण आलं पाहिजे ना. ऍक्च्युअल निगेटिव्ह प्रेडिक्टेड पण निगेटिव्ह. प्लेसिंग तशी आहे रे. कन्फ्युजन मॅट्रिक्स इमेज हे घ्या. काय वेगळं सांगितलं रे मी? ऍक्च्युअल पॉझिटिव्ह, ट्रू पॉझिटिव्ह. एक मिनिट थांबा. हां, आता बघा बरं. हे बघा TP FN FP TN. TP FN FP TN किंवा असं असं घ्या. TP FP FN TN. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. TP FP FN TN हे काय? वर्षाच्या मेहनतीवर नका तुम्ही असं हे करू. हे याच्यात नाही चुकणार. हां, कन्फ्युजनमध्ये तुम्हाला थोडं कन्फ्युजन होईल समजताना बट ठीक आहे. कळलं का काय आहे? आता याच्यावरती नका जाऊ. हे याच्यावर नका जाऊ लगेच. डोंट गो ऑन दिस थिंग्स. याची प्लेसिंग काय मी नाही ठरवली ती इथे हे टाकायचं ते तसं असतं मॅट्रिक्समध्ये. कुठली पण बघा तुम्ही त्याच्यामध्ये बघा. समजलं? हे बघा ॲक्च्युअल प्रेडिक्टेड.
हां आता जर हे ॲक्च्युअल तुम्ही वर ठेवलं आणि हे प्रेडिक्टेड खाली ठेवलं तर हे पण चेंज होईल एवढं लक्षात घ्या. म्हणजे हे जर इथे ठेवलं आणि हे जर इथे ठेवलं तर असंच नाही राहणार, चेंज होईल या व्हॅल्यूज. हे कळलं का TP FP हे सगळं छोटं का दिसतं रे? फुल स्क्रीन काय नसतं. फिट टू स्क्रीन. फुल स्क्रीन दिसते. माझी ऑलरेडी फुल स्क्रीन. माझी फुलच असते. ब्राउझर मधून तुम्ही झूम करू. दोन येतं. हां. फुल स्क्रीन. फुल स्क्रीन. तेच आहे. काय बोलू. असं ठीक आहे, समजलं का? समजलं का? आता हे एक मिनटं हे बाजूला ठेवा. प्रेडिक्टेड निगेटिव्ह, ॲक्च्युअल पॉझिटिव्ह हे कळालं. ठीक आहे, ॲक्च्युअल पॉझिटिव्ह, प्रेडिक्टेड पॉझिटिव्ह TP आलं. ठीक आहे, प्रेडिक्टेड पॉझिटिव्ह, ॲक्च्युअल निगेटिव्ह FP. मग FNचं काय? Predicted negative and actual. ते इथे पाहिजे, बट ते असं एव्हरीवेअर इट इज द सेम. इथेच ठेवलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, एक मिनटं याचं फॉर्म्युला असतं बघा. ॲक्युरसी काय आहे? मॅट्रिक्स कुठला आहे? प्रेसिशन, रिकॉल, F1 याच्यातले इंटरव्ह्यू क्वेश्चन सांगतो तुम्हाला. ॲक्युरसीचा फॉर्म्युला काय? लिहिलेत मी. करेक्ट प्रेडिक्शन्स अपॉन टोटल नंबर ऑफ प्रेडिक्शन्स. काय? करेक्ट प्रेडिक्शन्स अपॉन टोटल नंबर ऑफ प्रेडिक्शन्स. ठीक आहे, प्रेसिशनचं काय? TP अपॉन TP प्लस FN. आता हे TP FN काय? हे कळलं का? तुम्हाला बोललो होतो इव्हॅल्युएशन मॅट्रिक्ससाठी तुम्हाला कन्फ्युजन मॅट्रिक्स लागते. रिकॉलचा फॉर्म्युला माझ्या लक्षात नाही. एक मिनिट बघून घेऊ. बरोबर आहे का बघा तुम्ही सांगितलेलं फॉर्म्युला काय आहे? बरोबर सांगितलं ना? TP प्लस TP अपॉन सर तुम्ही फॉल्स निगेटिव्ह सांगितलं. फॉल्स पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, करा. फॉल्स निगेटिव्ह रिकॉलसाठी आहे. TP अपॉन TP प्लस FP हा प्रेसिशनचा. मी असं लक्षात ठेवलं होतं. लक्षात म्हणजे ऐका, याच्यात सांगतो थांबा ट्रिक. TP प्लस TP अपॉन TP प्लस FP. आणि रिकॉलचा काय? TP प्लस TP अपॉन TP अपॉन TP प्लस FN. लिहून घ्या रिकॉल. लिहिलं? अरे मी लिहून ठेवतो. TP अपॉन TP. आता लक्षात आलं. TP प्लस FP. FP आणि इथे सेम TP अपॉन TP प्लस FN. सर 1/FN का? हां 1/FN काय? फॉर्म्युले तसे येते, आपण थोडी बदलू शकतो. बाय डिफॉल्ट लोड काय नसतं. 2 into याचं लक्षात आहे. ॲक्युरसी का प्रेसिशन? प्रेसिशन इंटू
रिकॉल ए लक्ष द्या प्रेसिशन प्लस रिकॉल हे झालं तुमचं फॉर्म्युले. F1 स्कोअरचा काय आहे 2 इंटू प्रेसिशन प्लस प्रेसिशन इंटू रिकॉल अपॉन प्रेसिशन प्लस रिकॉल. हॅलो हां बोल ना. हां लेक्चर घेतो. हो हो हां बोल ना बोल ना. नाही 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 बोल. दिलंय का? हां 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 नाही नाही ठीक आहे बरं झालं. हो 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 चालतं चालतं. हो हो धन्यवाद. येस हो हो चालतं. चलो ठीक आहे. त्याचं काय कन्फ्युजन मॅट्रिक्स लाईक प्रेडिक्टेड पॉझिटिव्ह प्रेडिक्टेड निगेटिव्ह ॲक्च्युअल पॉझिटिव्ह ॲक्च्युअल निगेटिव्ह हे कळलं. त्यानंतर ॲक्युरेसी प्रिसिशन रिकॉल F1 स्कोअर. आता यांना लक्षात कसे ठेवायचे फॉर्म्युलेज. ॲक्युरेसीचं सोपं आहे करेक्ट प्रेडिक्शन्स अपॉन टोटल नंबर ऑफ प्रेडिक्शन्स. प्रेसिशनचं कसं लक्षात ठेवायचं सगळीकडे पी 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 टी पी अपॉन टी पी प्लस एफ पी. आणि मग रिकॉलचं काय फक्त वरचं सेम आरच्या वेळेस इथे एन येतो फक्त पीचा चेंज होऊन एन येतो. आणि याचं सोपं आहे F1 स्कोअरचं 2 इंटू प्रेसिजन इंटू रिकॉल अपॉन प्रेसिजन प्लस रिकॉल. ठीक आहे. तर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारतात व्हॉट आर द इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स ऑफ क्लासिफिकेशन. हे फक्त लॉजिस्टिकच्या नाही क्लासिफिकेशनसाठीच हे आहेत पूर्ण. त्यासाठी क्लासिफिकेशन काय माहिती पाहिजे. मग इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स कुठल्या कुठल्या आता मग ह्या इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स आहे बरं का. इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स या आहेत. ठीक आहे. देन व्हॉट इज अ कन्फ्युजन मॅट्रिक्स. ही वाली. ठीक आहे. मग इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स काय मग ॲक्युरेसीवरनं आपण कसं फाइंड करतो प्रेसिजनवरनं कसं करतो ते आपण उद्या बघू. रिकॉलवरनं कसं करतो कोडमध्ये. क्वेश्चन काय इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स व्हॉट इज एन इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स फॉर क्लासिफिकेशन फॉर क्लासिफिकेशन. मग 4 आहेत. then what is the difference between accuracy and precision हा विचारता. एकामेकाचे डिफरन्स विचारतील. एकदा एक समजला सगळ्यांना समजून घ्या डिफरन्स इझिली समजतील. यश बोत्रे वगैरे काय येत नाही. हां आणि त्या ती कोण इथे ती साक्षी ना त्या पण येत नाही. त्या साक्षी यायचं बघा ना चिसमिस. हां त्या दोघी पण. आणि ते तुमच्या हुशार हां नाही करणार आहे. चलो कळलं का. घरी जाऊन या तुमच्या नोट्समध्ये चांगल्या व्यवस्थितपणे लिहा आहे. ठीक आहे. ठीक. क्लासिफिकेशन इज यूज्ड हे एवढं समजून घ्या देन विल स्टॉप फॉर टुडे. Classification is used when the output target is categorical, let's say it's yes, no,
पास फेल स्पॅम नॉट स्पॅम. ठीक आहे. याला कोड करताना आता सिम्पल कोड आहे. एसकेएलएन डॉट लिनियर मॉडेल याच्यातनंच आपण काय कुठलं इम्पोर्ट करायचो लिनियर रिग्रेशन. तुम्ही नव्हता ना 2 लेक्चर. व्हिडिओ बघा. हा असा क्वेश्चन मला आता नका विचारू. ओढून ओढून सांगितलं मी दोघांचे डिफरन्स. काय आहे डिफरन्स शुभम रिग्रेशन आणि क्लासिफिकेशनमध्ये? हां म्हणजे म्हणजे सेल्स हा कंटिन्यू चेंज होत राहणार आहे त्यावेळेस कंटिन्यू रिग्रेशन. म्हणजे जेव्हा तुम्हाला फक्त ट्रू फॉल्स मिळेल तेव्हा क्लासिफिकेशन. कळलं का? सिद्धी सांगेल. नाही स्वरांजली सांगा. एक्झाम्पल दे अमोल. दोघांचं रिग्रेशनचं काय एक्झाम्पल सांग. सांग ऐकता येते सांग. रिग्रेशनचं एक्झाम्पल. रिग्रेशन काय आहे? हे ते हे झालं एक्झाम्पल. टाइम कसं कसलं? आपल्याला एखाद्या हाऊसची प्राईस प्रेडिक्ट करायची आणि त्या फ्लॅटच्या साईजनुसार कसं फ्लॅटची साईज वाढेल 2-3 तसं त्या फ्लॅटचा प्राईस पण वाढेल कंटिन्युअस. मग त्याला काय म्हणतात? रिग्रेशन. आणि क्लासिफिकेशन? क्लासिफिकेशनमध्ये फक्त आउटपुट यस किंवा नो असते. काय आहे का नाही एवढी समजून. कळलं का आता रिग्रेशन? हां. तर असंच एसकेएलएन डॉट लिनियर मॉडेलवरनं तुम्ही सिम्पली लिनियर रिग्रेशन पण कॉल करतात. तसंच लॉजिस्टिक रिग्रेशन कॉल करायचं. सिम्पल. ठीक आहे. आता ॲरेमधला डेटा आहे थोडा. चलो डेटा काय आहे की तुम्ही जर 1 तास बसले तर तुम्ही पास व्हाल का? नाही. 2 तास बसले तर नाही. 3 तास बसले तरी नाही. तर 4 तास बसले तर येस. अरे 0 म्हणजे फेल, 1 म्हणजे पास असं समजा. ठीक आहे. सिम्पल मॉडेल ट्रेन केला लॉजिस्टिक रिग्रेशन. ठीक आहे. आणि प्रेडिक्ट केलं. ठीक आहे. आता जर मी 2 तास बसलोय तर काय probability of passing with this hours of study is 0.15% आहे. ठीक आहे. आणि possibility of passing is 0. जर मी हां probability of passing with hours of study is 0.6.5 and 65 and possibility of passing is 1. ठीक आहे. मग 3 साठी बघू. 3 साठी नाही आहे. इट इज बिलो 50%. ठीक आहे. मग म्हणजेच काय की मिनिमम आवर्स ऑफ स्टडी जर फाइंड करायचं आहे तर मग 3.2 करू बघू आपण. ओके वाढतं आहे बट तरी पॉसिबिलिटी वाढते बट तरी पास होशील का? नाही बट पॉसिबिलिटी वाढते. 3.25. ठीक आहे. नाही मग आपण 4 टाकून बघू. ऑलमोस्ट आलं आहे. ठीक आहे. 3.25 तास बसला. सॉरी 3 तास 25 मिनटं बसला आहे लेट्स से. तरी नाही होते. 4.9 टाकू चलो. म्हणजेच काय 3.5 तास बसला तर तो मिनिमम किती तास पाहिजे पास होण्यासाठी? 3.5 तास. तर तो काय होईल? पास होईल. प्रोबॅबिलिटी काय होती मग 50%च्या वरती. आणि ते आपण हेच बघितलं 0 अँड 1. कळलं का? म्हटलं तुला मी सांगितलं होतं, तू क्वेश्चन विचारला होता तेव्हा. 0.9 असेल तर इट वुड बी कन्सिडर्ड ॲज 1. 0.5 0.2 असेल तर मग CGPA 4.9 मग आपण
ते तुम्ही पकडता 4.9 म्हणजे 5चा आहे माझं CGPA. असं काही नसतं. syntax आहे predict dot predict underscore नाही नाही, हे तर फक्त ॲरे टाकलं इथे आर्स. ठीक आहे, इथे काय केलं आहे, प्रेडिक्ट डॉट हे जे प्रोबॅबिलिटी आहे, ही प्रोबॅबिलिटी आहे. हे आपण जेव्हा आपण मॉडेल कॉल केलं, इथे काहीच कोड एवढाच आहे. हा एक इथे सॅम्पल डेटा घेतला, स्प्लिट करायची गरजच नाही पडली कारण की ऑलरेडी स्प्लिट केला होता एक्स अँड वाय मध्ये. करेक्ट, स्प्लिट याला फिट केला कशामध्ये, एक्स आणि वायला फिट केलं लॉजिस्टिक मध्ये. आणि नंतर काय प्रेडिक्ट करायचं होतं. ठीक आहे, ही प्रेडिक्ट प्रोबॅबिलिटी आहे कशावरती, आर्स वरती. किती, 0 आणि 1 मध्येच करायची आहे. अरे हा सिंटॅक्स बघा, लॉग मॉडेल लॉजिस्टिक मॉडेल डॉट प्रेडिक्ट प्रोबॅबिलिटी ऑफ आर्स इंटू 0 अँड 1. ठीक आहे, आणि हे 2f काय आहे, 2f म्हणजे 2 डेसिमल पॉईंट्स पर्यंत, 2 डेसिमल दिले ना. ठीक आहे, आणि प्रेडिक्ट फॉर आर्स सिम्पल. झिरो वन काय म्हणजे सॉरी झिरो वन पॉवर्स नंतर झिरो वन पास अँड फेल 0 आणि 1 दोघींमध्येच पाहिजे ना आपल्याला प्रोबॅबिलिटी. जर जास्त असतं तर त्याला बायनोमियल लॉजिस्टिक रिग्रेशन असं काहीतरी, मल्टी मॉडेल लॉजिस्टिक रिग्रेशन असं काहीतरी म्हणतात. एक मिनटं बघूया मला, जर जास्त असले तर. लिहिलं नाही मी, बट हां मल्टीनॉमियल, बरोबर, मल्टीनॉमियल लॉजिस्टिक रिग्रेशन म्हणतात. जेव्हा जास्त आउटपुट्स आहेत तुमचे, की पास फेल और कांट से, पास होऊ शकतो नाही होऊ शकतो, त्यासाठी तुमचे तिघं जेव्हा येईल त्याला मल्टीनॉमियल लॉजिस्टिक रिग्रेशन असं म्हणतात. ठीक आहे, ओके. इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स कशा कॉल करतात, सेम sklearn डॉट मॅट्रिक्स इम्पोर्ट. तुम्ही जसं तिकडे R2 स्कोअर वगैरे करत होतात तसंच इथे ॲक्युरेसी, प्रेसिशन, रिकॉल, F1. कोड इझी आहे, कोड नाही विचारत, कन्सेप्ट. ॲक्युरेसी आणि प्रेसिशन काय हे विचारते. ठीक आहे, ॲक्युरेसी किती आली आहे, सगळंच 1-1 आहे. डेटा खूप सिम्पल होता. जेव्हा डिफरन्शिएट होईल तेव्हा मी सांगतो. तर कालचा प्रोजेक्ट कोणी करून बघितला घरी काहीतरी, ते चेंजेस मी सांगितले होते ते सॉरी त्या केल्या का, चेंजेस नाही केल्या. या कन्फ्युजन मॅट्रिक्स इथे एक्सप्लेन केली, पाठवतोय मी पहिले. This 2x2 table used to evaluate classification models. It compares the model predictions with actual labels. Definition बघा, model predicted positive and is actually positive. सगळं आलं. Evaluation matrix मग accuracy काय ते दिलंय, precision काय, recall काय, F1 score काय. Matthews constant म्हणून आहे एक, ठीक आहे बघतो मी. F1 च्या ऐवजी वापरतात ते. थ्रेशोल्ड काहीतरी आहे. ठीक आहे, असं समजलं, काय डाऊट. ठीक आहे, उद्या याच्यावरचा एखादी कोड बघू. देन विल स्टार्ट विथ डिसिजन ट्रीज. ते एंड टू एंड असेल. ठीक आहे, फ्रंट एंड पर्यंत. ठीक आहे, आणि टाईमचं पण तुम्हाला चालेल हो, इथे लेक्चर्स असतात ना. लेक्चर्स 9:30 आपलं 9:45 होत आहे ना, तेच आपण 9:30 करू. 9:30 ते 10:30 वर्क्स. ओके फाईन. 8:30 ते 9:30 ठीक आहे. 9:30 ते 10:30 ट्राय करू आपण करायचं. ठीक आहे, आता थोडं हार्डकोर मशीन लर्निंग सुरू होईल.
लक्ष द्या. आजच थोडं डोकं फिरलं असेल. कन्फ्युजन मला सांगितलं अडकून बसलो. तेच तसं सर प्रोजेक्ट. फाईल शेअर करा ना. हो करतो मी. तर कालची हो मी सगळं करतो एक वेळेस. आणि ते प्रोजेक्टचं कुठपर्यंत आलं आता म्हणून सांगतोय पहिलेचं प्रोजेक्ट रेडी ठेवा. आता एक 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 प्रोजेक्ट वाढत जाईल. आपल्याला कमीत कमी 30+ प्रोजेक्ट्स करायचे. मग आताच तुम्ही पहिलेचेच केले नाही तर मग कसं होणार. झाले का सगळे? नाही तुमचे बघा इट्स अप टू यू. आत्तापर्यंत 7 किती दिले होते? 7 दिले होते. कालचं दोन सात. किती पाच दिले? प्रोजेक्ट दिले आणि त्यांचा क्लब करून एक प्रोजेक्ट आहे. हां. असं सहा. कोणते कोणते होते रे? नंपाय, पांडास. व्हिज्युअलायझेशन कम्प्लीट फीचर इंजिनिअरिंग. एक मिनटं. नाही नाही मी सांगतो ना. नंपाय पांडास व्हिज्युअलायझेशन EDA. फीचर इंजिनिअरिंग आणि ऑल इन वन प्रोजेक्ट. मॉडेल बिल्डिंगचं सांग. नाही याच्यात केलेलंच नाही. स्केलिंग फीचर लेबल एनकोडिंग अँड फीचर स्केलिंगचा एक, मग फीचर इंजिनिअरिंग, मग मॉडेल बिल्डिंग. 7 झाले. हां एक सॉरी 7वा जो होतं ते सगळं वापरून होता. हे 7 प्रोजेक्ट्स होते आणि आता 2 वाढलेत. एक लिनियर रिग्रेशनचं आणि एक लॉजिस्टिक रिग्रेशनचं. आता लिनियरच, अजून लॉजिस्टिक केलं नाही आपण. हो मग ते सांगितलं की एक आहे नंपाय, पांडास, व्हिज्युअलायझेशन, EDA. ठीक आहे. लेबल एनकोडिंग वगैरे आणि फीचर स्केलिंग. एक पूर्ण फीचर हे नाही रे काय चुकलं. तर तुमचा जो व्हिडिओ आहे ना म्हणजे त्या Excel त्याच्यामध्ये फर्स्ट सेंड केले. परवा पण आपण हे discuss केलं. हो का? म्हणजे नंपाय पांडास व्हिज्युअलायझेशन EDA कम्प्लीट फीचर इंजिनिअरिंग आणि त्याच्या सगळ्यांचा मिळून ऑल इन वन करायचा आहे. Total ठीक आहे. 6 6 ते 7 असतील ना जे पण असेल. नंतर सांगितलं होतं का मी? हा एक मॉडेल बिल्डिंगचं सांगितलं. मग 7 बरोबर. माझे 7 लक्षात आहे आकडा. मग कधी होतील हे? हां तुमचे बघितले, तुझे बघितले, तुझे बघितले. कधी ठेवायचं प्रोजेक्ट? कारण आता एक प्रोजेक्ट वाढत जाईल. मग तुमच्याकडे काय राहतं की सपोज जर डेटा अनालिटिक्सचा इंटरव्ह्यू आहे, त्यातले तसे प्रोजेक्ट्स काढून, फीचर इंजिनिअरिंगचे प्रोजेक्ट्स काढून जे कुठलंच डेटा अनालिस्ट टाकणार नाही, तुम्ही ते टाका. मॉडेल बिल्डिंगचा कुठलंच डेटा अनालिस्ट टाकणार नाही, तुम्ही ते टाका. जसं कोणी मशीन लर्निंगला जाईल तर मग तेव्हाच मी सांगेल कसे टाकायचे. चलो कालचं ते मीन ॲब्सोल्यूट एररचं कोणी केलं का घरी? केलं का तू? किती आलं, काय आलं, कसं आलं? F1 नाही रे. हां F1च बरोबर. इकडे रिकॉल आहे ना. R2 स्कोर रे इडियट. F1 काय? कन्फ्यूज झालो. काय मग 0.9च येतोय. सेम डेटा सेट असेल त्याच्यामुळे. हां मीन स्क्वेअर एरर आला नाही, बदलला नाही का काही? मीन ॲब्सोल्यूट एरर बदलून काही बदललं नाही का? किती आला होता तुमचा? ठीक आहे चला बघू, उद्या करू कोड. ठीक आहे गेलात तरी हरकत नाही. बरं हां तर मग त्याच्यात तेवढे मोठे एरर्स असतील, ते स्क्वेअर होतात ना एरर्स.